एका कस्टमरचा काल मेसेज आलेला, ती फॉलोअर आहे आणि ती पण क्लाउड किचन चालवते. तर ती मला म्हणते, कागद ताई तू एकदाचेच का आणि बनवून ठेवत खूप सारे मेथीचे लाडू आणि डिंकाचे लाडू वेगळे, रोज 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 ते थोडं थोडं करायला उगाच नाही का, कशाला करते, एका याच्यात होतं ना तुझं काम. तर त्या बाईला आता कसं समजवायचं बरं, कस्टमरला काय अपेक्षित असतं, इतका स्पेंड करतो पैसा की नाही मला फ्रेश खायला मिळायला पाहिजे. आणि होममेड फूड, होममेड लाडू सर्व करायचं मग काय बेनिफिट ना. बाहेर तर वेगवेगळ्या शॉप स्वीट मार्ट्स मध्ये तर असतंच ते किती किती दिवसांपासून बनवून ठेवलेलं. तसं नाही करायचंय ना आपल्याला, म्हणून ऑर्डर प्रमाणे बनवून ठेवते. का मी आता फ्रेश का बनवून देते, कारण कस्टमर मिनिमम 1 किलो 2 किलो असे लाडू ऑर्डर करतात, जेणेकरून त्यांना थंडीभर हे ते पुरायला पाहिजे. किंवा 1-2 दिवसात लाडू संपत नाही ना. खराब तर नाहीच होते यात, हे तुम्ही 1 ते 2 महिने आरामात खाऊ शकता. पण मी एवढ्यासाठीच फ्रेश बनवून देते की आज मी फ्रेश बनवून दिले तर इथून तुमच्याकडे 1 महिनाही राहिले ते लाडू तरी खराब होणार नाही, 2 महिने तुम्ही खाल्ले तरी खराब होणार नाही. त्यासाठी इतका अट्टहास आहे आपला. फ्रेशच बनवून देते, त्यामुळे बिंदास ऑर्डर करा. रोज रोज लाडू बनवेल मी, मला काही प्रॉब्लेम नाही. शिवाय मला लाडू बनवायला आवडतात पण खायला नाही आवडत, हे पण क्लिअर करते. बायका विचार करत असतील का ग रोज रोज बनवते, रोज रोज तू खूप खात असतील ना वेगवेगळं. मला नाही आवडत, त्याला ऑप्शन नाही. आता गॅस पण गेला, आपण बोलतच राहिलो इथे सिलेंडर संपून गेलंय. चला सिलेंडर लावूया.